आपल्या मुंबईमध्ये नेमकं चाललंय काय? स्वतःला शांतताप्रिय म्हणून घेणाऱ्या काही लोकांची एवढी हिंमत वाढली आहे का की ते थेट आपल्या अस्मितेवरतीच हात घालतायत? अजून घाटकोपर आणि दादरमधील त्या रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद विजलाही नव्हता आणि तोच मुंबईच्या मालाड पूर्व भागामध्ये एक संतापजनक असा प्रकार घडलाय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांशी अख्खा महाराष्ट्र झुकतो त्या शिवरायांच्या पवित्र जिरेटोपावरती जैन समाजाच्या एका कार्यकर्त्याने थेट आपला धार्मिक झेंडा लावलाय. आपल्या आराध्य दैवताच्या शिरपेचावरती दुसरा झेंडा, याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी दुर्गा. घटना आहे मालाड पूर्वेकडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील. तिथे जैन समाजाचा एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम करायला कोणाचाही विरोध नाही, कारण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला आपल्या धर्माचा उत्सव साजरा करण्याचा समान अधिकार आहे. पण अधिकाराच्या नावाखाली मर्यादा सोडायची नसते. या महाशयांनी काय केलं? चौकामध्ये महाराजांच्या जिरेटोपाचं देखणं शिल्प आहे त्यावर चढून थेट आपला पांढरा धार्मिक झेंडा या ठिकाणी त्यांना फडकवला आहे. अरे, तुम्हाला साधा इतिहास तरी माहिती आहे का? जिरेटोप हा केवळ एक लाकडी किंवा धातूचं शिल्प नाहीये. ते मराठ्यांच्या स्वाभिमानाचं, हिंदवी स्वराज्याचं आणि छत्रपतींच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे. त्यावर तुमचा झेंडा लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा उघड मराठी माणसाच्या भावनांशी खेळण्याचा आणि महाराजांचा अवमान करण्याचा प्रकार आहे. ही बातमी जशी पसरली तसे स्थानिक शिवप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तातडीने या ठिकाणी पोहोचले. मनसेचे महेश फरकासे आणि त्यांच्या सहकार्याने तिथे जाऊन जो काही राडा घातला तो बघण्यासारखा होता. त्यांनी आयोजकांना तिथल्या तिथं गाठलं आणि चांगलाच जाब विचारलाय. त्यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. मनसैनिकांनी त्या झेंडा लावणाऱ्याला सरळ भाषेमध्ये सुनावलं, मराठीमध्ये बोल, मराठीत. हा महाराष्ट्र आहे. इथे चूक केली असेल तर कान पकडून मराठीतच माफी मागावी लागेल. पण शेवटी त्या आयोजकांची पळताभुई थोडी झाली. त्यांना हात जोडले, माझ्याकडनं चूक झाली असं म्हणत जाहीर माफी देखील मागितली आहे आणि स्वतःच्या हातानं तो झेंडा तात्काळ उतरवला. त्यानंतर दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. आता येऊयात मूळ मुद्द्यावर. हा प्रकार एकामागून एक का घडतोय? काही दिवसांपूर्वी दादर आणि घाटकोपरमध्ये जैन साधू चालणार म्हणून सार्वजनिक रस्त्यावरती पांढऱ्या पट्ट्या ओढल्या गेल्या होत्या आणि आता थेट महाराजांच्या जिरेटोपावरती झेंडा. तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, छत्रपती शिवरायांपेक्षा मोठं कोणीच नाहीये. या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.